हे भीमा भामा संगम उगम कसं झालं? मग सूर्यदेवाची मुलगी हो भामा नावची मग जलरूप धारण केली. जलरूप धारण करायची म्हणजे काय? मग सूर्यदेव मला की माझी मुलगी कुठे गेली शोध काढला. शोध काढायची म्हणजे मित्रांनो नमस्कार. तर आज आपण आलेलो आहोत शेल पिंपळगाव येथे. तर माझ्या मागे पाहू शकता आपण भीमा नदीचा जो प्रवाह आहे, भीमा नदी वाहत आहे आणि आपण आलेलो आहोत संगमेश्वरच्या मंदिराची माहिती घेण्यासाठी. आणि कॅमेराच्या माध्यमातून आपण पाहू शकता संगमेश्वर मंदिर. तर संगमेश्वर मंदिराची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्याला प्रयत्न करत आहोत. कॅमेराच्या माध्यमातून आपण पाहू शकता जो की संगमेश्वर मंदिर आहे, ज्या ठिकाणी भीमा आणि भामा नदीचा जो संगम झालेला आहे ते हेच ठिकाण आहे मित्रांनो. तर आपण मंदिराचा पूर्ण जो इतिहास आहे तो पाहणार आहोत. तर आपण जाऊया मंदिराकडे. नमस्कार मित्रांनो. तर आपण आलेलो आहोत भीमा आणि भामा नदीचा जो जेथे संगम आहे तिथे एक दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिरामध्ये तर हे जे ठिकाण आहे हे एक अतिशय महत्त्वाचे आणि पुरातन मंदिर आहे मित्रांनो, जे की याचे महत्त्व भरपूर आहे. ह्या भागाकडून जे आलेले आहे ते भीमाशंकर मधून जे उगम पावलेली भीमा नदी आहे आणि माझ्या उजव्या हाताकडून जे आलेले आहे ते भामा नदी आहे. तर ह्या ज्या मंदिराचा जो इतिहास आहे, इथले जे मूळ नागरिक आहेत जाधव सर म्हणून, त्यांच्याकडून आपण थोडीफार माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी भारद्वाज जाधव. इथं संगमेश्वराच्या भीमा मामाच्या संगमावरती संगमेश्वराचं एक मंदिर आहे. त्याच्या शेजारी भीमा मामाच्या संगमावरती नदी शेजारी एक ऐतिहासिक दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिराचं महत्त्व काही लोकांना माहीत नव्हतं. तर एक दोन वर्षापूर्वी तर महाराजांनी थोडं जरा सांगितल्याच्या नंतर तिथं लोकांची येणे जाणे चालू झाली. त्याच्यानंतर मग तिथे एक फार भव्य मोठं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. त्यानंतर मग इथं श्रावण महिना किंवा श्रावण महिन्यात वगैरे भरपूर लोक दर्शनाला वगैरे येतात. संगम असल्यामुळे दर्शनाला भरपूर लोक दर गुरुवारी वगैरे येत असतात. मित्रांनो आपण पाहू शकता कॅमेराच्या माध्यमातून दत्त महाराजांची मूर्ती. भीमा आणि भामा नदीचा जेथे संगम झालेला आहे त्या ठिकाणी हे आपण भव्य मंदिर पाहू शकता. आणि मंदिराच्या बाजूलाच एक उंबराचं झाड आहे मित्रांनो, जो की कॅमेराच्या माध्यमातून आपण हे जे पाहत आहोत हे भीमा नदी आहे, जे की भीमा आणि भामेचा जिथे संगम झालेला आहे त्या ठिकाणावर आपण आहोत. हे जे गाव आहे पुणे जिल्ह्यातील शेल पिंपळगाव हे गाव आहे. तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हा जो संगम आहे तो भीमा आणि भामा नदीचा आहे. आणि या ठिकाणी एक उंबराचं झाड दिसत आहे. याचं अतिशय महत्त्व सांगितलं जाते की हे एक वाळलेल्या अवस्थेमध्ये लावलेलं हे झाड आहे, की त्या झाडाला आता पालवी फुटलेली दिसत आहे आपल्याला. आणि आपण ह्या ठिकाणाची एक पूर्ण माहिती घेण्यासाठी हा ब्लॉग बनवत आहोत. तर आपण संगमेश्वर मंदिरामध्ये जाऊया. चला तर मग. नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे आपल्या या ब्लॉगमध्ये. आपण आलेलो आहोत भीमा आणि भामे या नदीच्या संगमावर. आणि हे जे मंदिर आहे मित्रांनो हे भीमा आणि भामा नदीचा संगम झाल्यामुळे ह्या मंदिराचे नाव एक संगमेश्वर मंदिर म्हणून एक प्रसिद्ध झालेले आहे. तर हे शिवलिंग जे आहे ते आळंदीमध्ये अलंकापुरीमध्ये जे कुबेरांनी 108 शिवलिंग स्थापन केलेले आहेत
त्या शिवलिंगाच्या माध्यमातून हे जे एक लिंग आहे ते 108 लिंगापैकी एक लिंग आहे मित्रांनो. तर आपण जाणार आहोत संगमेश्वर मंदिरामध्ये आणि संगमेश्वर मंदिराचा संपूर्ण परिसर आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून एक्सप्लोर करणार आहोत. माझ्या समोर पाहू शकता हे भामा नदी आहे, जे की बामचंद्र डोंगरावरून या नदीचा उगम झालेला आहे मित्रांनो. आणि हे पुढे तुळापूर येथे भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीचा संगम होतो मित्रांनो. आणि आपण मंदिराचा हा अतिशय निसर्गरम्य परिसर आपण पाहू शकतो. तर आपण जात आहोत संगमेश्वर मंदिरामध्ये, जे की संगमेश्वर मंदिराची संपूर्ण माहिती येथील मुख्य पुजारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर हा जो नजारा आहे आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहू शकता. संगमेश्वर मंदिराचे जे बांधकाम आहे ते इथले जे गावकरी आहेत त्यांच्या माध्यमातून केलेले आहे. तर आपण संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊयात मित्रांनो. हा जो परिसर आहे हा संगमेश्वर मंदिराचा परिसर आहे. हा अतिशय निसर्गरम्य परिसर आहे मित्रांनो. तर आपण संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊया. चला तर मग. हे संगमेश्वर मंदिराचे मुख्य मंदिर आहे. हे मुख्य मंदिराचे स्थान आहे, पाहू शकता आपण. देवाच्या समोरील हा नंदी आहे. हेच ते संगमेश्वर महाराजाचे मंदिर आहे. हे 108 शिवलिंगापैकी असलेली एक शिवलिंग आहे, जे की कुबेर महाराजांनी हिची स्थापना केलेली आहे. तर आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण येथील मुख्य पुजारी आहेत त्यांच्या वाणीतून पूर्ण मंदिराची माहिती घेणार आहोत. मंदिराचा परिसर आपण पाहू शकता. मित्रांनो नमस्कार. आपण आलेलो आहोत संगमेश्वर या मंदिरामध्ये, जे की महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्याच्या शेलपिंपळगाव या गावामध्ये संगमेश्वर हे काळूस या ठिकाणी संगमेश्वर हे मंदिर आहे, जे की आळंदीचे जे 108 शिवलिंगापैकी ह्या एका शिवलिंगाचं इथे महत्व आहे. आणि आपण ह्या मंदिराचा पूर्ण इतिहास जाणून घेत आहोत या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांच्याकडून. आणखी काय सांग? तेच सांगा, या मंदिराबद्दलची माहिती पूर्ण सांगा. अच्छा. हे भीमा भामा संगम उगम कसं झालं? मग सूर्यदेवाची मुलगी हो भामा नावची मग जलरूप धारण केली. जलरूप धारण करायची म्हणजे काय? मग सूर्यदेव म्हणला की माझी मुलगी कुठे गेली, शोध काढला. शोध काढायची म्हणजे मग बृहस्पती गुरुला जाऊन विचारले. मग बृहस्पती म्हणले बाबा त्याचं जलरूप धारण केली त्या भीमाला जाऊन कसे आहे. तेव्हा सूर्योदय स्नान केले. स्नान करायचं की महापापमुक्त होणार त्या सूर्याचं. हा म्हणून ते प्रसिद्ध मग एक संगमेश्वर लिंग आहे. हे लिंग कोण स्थापन केलाय? कुबेर. शंकर भगवान इथं ध्यानस्थ आले होते, बसले होते. तर कुबेर आला. कुबेर येऊन म्हणले की मग कुबेर ध्यानात बसला. शंकर बोले शंकर झाले. मग प्रसन्न की म्हणले की मग काय बाबा कसं नाही मग एक लिंग स्थापना करतो. मग तेव्हा लिंग स्थापना केली. एक कुबेर स्थापना केली संगमेश्वर. दोन्ही नदीच्या मध्ये संगम आहे म्हणून संगमेश्वर नाव पडलं. हा. तर आपण पाहिल्याप्रमाणे जे महाराजांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, हे जे मंदिर आहे हे भीमा आणि भामा या दोन नदीचा जिथे संगम आहे त्या संगमावर हे लिंग स्थापन केल्यामुळे या लिंगाचं जे नाव आहे ते संगमेश्वर म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. तर
हे जे भीमा आणि भामा नदीचा जो उगम आहे याबद्दल काय माहिती? हा भीमा नदी. मग भीमाशंकरला एक त्रिपुरा दैत होता. मग ते दैत्य नाव ते काय करत होता, आलत्या येत्या लोकायला त्रास देत होता. मग शंकरच भीमरूप धरला, भोळा शंकर. मग भीमरूप धरून त्याला वध करायला गेला. मग वध करायला की त्याला घाम आला. मग घामाचं भीमा नदी उगम पावली भीमाशंकरला. मग त्यातून हे संगमेश्वरला ओरली. हा, मग या भीमा म्हणून नाव कुठं आहे, गाणगापूर. मग भीमा आणि चंद्रभागा पंढरपूरला, आणि यातून तुळापूरला गेली. त्यात 3 नदी संगम आहे, भीमा आणि भामा इंद्रायणी. त्यात 3 पहिला संगम आहे. कोणते? दोन्हीच, भीमा आणि भामा. त्यातून पुढं तुळापूरला गेली भीमा नाव. त्यात इंद्रायणी आली, इंद्रायणीचं त्याचं त्रिवेणी संगम झाला. त्यातून भीमा आणि चंद्रभागा पंढरपूरला, पंढरपूर गाणगापूर, भीमा अमरजा. हा, मग त्यातून ते कृष्णगंगा समुद्राला जाऊन मिळेल. मग तवा भीमा नाव केला. हा, तर मित्रांनो, आपण यांच्या जे वाणीतून हे इतिहास जाणून घेतला आहे. आणि ह्या मंदिराच्या जे मागल्या साईडला जिथे नदीचा उगम झालेला आहे त्या उगमाच्या जागेवर एक दत्त मंदिर स्थापन झालेलं आहे. तर त्या दत्त मंदिराबद्दल काय माहिती? मग त्या दत्त मंदिराचं असं आहे की नरहाय ब्राह्मण, हो, त्याला कुष्ठरोग झालं. कुष्ठरोग की त्याला म्हणले गावातले माणसं, अरे बाबा तू राहू नको आमच्या गावात. घरातले म्हणले की बाबा जा आता कुठेही, तुझं तू 2 काय कर. पण त्याला बाहेर राखून टाकून दिलं. मग लढत पडत गाणगापूरला गेला. मग तिथं नरसिंह अवतार दत्तप्रभू त्याला प्रसन्न झाले. तो ब्राह्मण होता ना, 4 वेद त्याला अध्ययन केला होता. म्हणून त्याला दत्तप्रसन्न म्हणला की महाराज म्हणले मला हे काय जगण्यात काही अर्थ नाही, 2 घास द्यायला कोणी तयार नाही झाला. मग मी आत्महत्या करतो म्हणला पाण्यात. अरे रे म्हणले मुडा, हे आणखी लई पाप होईल, तुला लई पाप होईल. मग कसं करावं म्हणलं. नाही, ते उपासन तू कर म्हणला. एक मोळे विकत चाला होता, लाक दोषकी भारा घेऊन. एक बाळ लाकूड मोळे उमराचं. मग ते लाकूड दिले त्याला, हे जाय बाबा त्यात भीमा आणि भामा संगम आहे, त्या संगमावर राहून तो. मग त्याला 21 दिवस पूजा कर. मग त्या जर पाला जर फुटलं तू देव होशील मला. हा, त्याला जर पाला फुटलं तू देव होशील. मग तवा आलाय तर ते बाळा लाकूड घेऊन आला. बघला तर काय लोक नाव निंदा करायला, वाळ्याकडे कुठं पाला फुटला, कोण सांग तुला? नाही म्हणजे आता गुरुची वाक्य आहे, जर मरो जीव हे लास्ट. म्हणून तवा काय केला की लाकूड गाडून सनी मग 21 दिवस पूजा केला. मग 7 दिवसाला त्याला खोमं फुटले. जसं आपल्या जमिनीमध्ये बी पेरलं कसं मोड येते, मग तसं मोड आलं. मग 21 दिवसाला झाड रोपलं. मग त्याचा शरीर मासे सोन्यावर चमकला. मग ते निंदा केले ना लोक, त्याचे पाय धरले की बाबा तू देवस आमचा. हा, मग तेव्हा दत्त परिवहन त्याला आशीर्वाद दिले की बाबा जा आता तू, तुझं उद्धार झालं. म्हणून त्याचं मंदिर झालं बघा. त्याचं मंदिर नव्हतं, काय नव्हतं पहिला. आता तुम्हीच ते मंदिराची जे आता आम्ही स्थापना केली. स्थापना वगैरे. हो, मित्रांनो, आपण ब्लॉगच्या माध्यमातून जे आता दत्त मंदिर जे बघितले, तर त्या दत्त मंदिराचा जो इतिहास आहे, आता या इथे जे पुजारी आहेत त्यांनी आपल्याला डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे. तर ह्या मंदिराबद्दल जे जास्तीत जास्त आपण माहिती सांगू शकत होतो आणि आपल्याला दाखवत होतो ते आपण सांगितलेले आहे. तर अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद.